परमेश्वर त्यांना बोलला होता की तुम्ही मराल, जर तुम्ही आज्ञा मोडाल तर तुम्ही मराल. पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन मृत्यू आहे, मरण आहे. आणि ते शारीरिक मरणापेक्षा आत्मिक मरणाला जास्त हिट करतं. ओके, हालेलुया. आणि आदाम आणि हवेने ती आज्ञा मोडली. परमेश्वराने जेव्हा आदाम आणि हवेला निर्माण केलं तेव्हा मृत्यू नव्हता. मृत्यू हे नाव देखील मनुष्य जातीला दिले गेलेलं की तुम्ही मराल. ते जेव्हा त्यांचा आत्मा जिवंत तेव्हा त्यांचं शरीर जिवंत. ना म्हातारपण होतं, लक्षात ठेवा, ना म्हातारपण होतं ना काही. आमेन. पण पापामुळे आयुष्य कमी कमी होत गेलं. तुम्ही जर व्यवस्थित बायबल वाचणार तर तुम्हाला कळेल की आधी लोक किती वर्ष जगले, मग किती वर्ष जगले, मग हळूहळू 80 वर्षापर्यंत मनुष्याचं जीवन आले. आता मनुष्याने चूक केली आणि मृत्यू आला. आत्मा मरू शकत नाही. आता मृत्यूला मृत्यूच हरवू शकतो. एक म्हण आहे ना, लोहा लोहे को काटता है. तसंच मृत्यूला मृत्यूच हरवू शकतो. पण येशू जोपर्यंत शरीर रूप धारण करून येत नाही तोपर्यंत त्यांचा मृत्यू होऊ शकत नव्हता. कारण आत्म्याचा मृत्यू होतो का? देवात्मा आहे. म्हणून देवाला या पृथ्वीवर शरीराचं रूप धारण करून यावं लागलं. आणि आजचा तो दिवस की त्याने देवाच्या इच्छेने मृत्यूचा डंक मारायला मृत्यू सहन केली. आजचा दिवस रडायचा आणि उदास होण्याचा नाहीये, तर आजचा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे. हालेलुया. कारण मृत्यूला आज येशूने हरवलंय. हालेलुया. ज्या आदाम आणि हवेच्या चुकीमुळे, आपल्या पापांमुळे मृत्यूस भागी आपण पडलो होतो अनंतकालच्या जीवनाच्या, येशू ख्रिस्ताने त्या मृत्यूच्या चाव्या त्याच्या हातात घेतल्या, त्या किल्ल्या त्याच्या हातात घेतल्या. हालेलुया, हालेलुया. आणि आजचा दिवस काय आहे? गुड फ्रायडे. मीन्स गुड फ्रायडे, आनंदाचा दिवस. हालेलुया. येशू आला आणि त्याने त्या मृत्यूला आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. कोणीच मृत्यूला ताब्यात घेऊ शकत होतं का? नाही. पण जीवन मृत्यूला ताब्यात घेऊ शकतं आणि येशू जीवन आहे. हालेलुया. हा तो प्रहर आहे. अगदी थोड्याच वेळात बायबल असं सांगतं 3 वाजता त्याने आपला प्राण तुमच्या आणि माझ्यासाठी सोडला. हालेलुया. आणि त्या 3च्या सुमारात आपण प्रभू भोज घेणार आहोत. ती आठवण करून की प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझं बलिदान आमच्यासाठी जीवनाचं कारण ठरलं. धन्यवाद येशू. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताने क्रूसावर 7 शब्द, 7 वाक्य बोलले आणि ते खूप प्रचलित आहे. जगभर खूप चर्चेसमध्ये त्याच्याबद्दल शिकवलं जातं. आमेन. चला मग आज पण आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे ह्या 7 ज्या गोष्टी क्रूसावर येशू बोलला, जे वाक्य प्रभू बोलले, त्याचं माझ्या जीवनात काय आहे, त्याचं माझं नातं काय आहे हे आपण पाहूया. आमेन. हालेलुया. कोणतेही ट्रेडिशन आणि रिच्युअल मला फॉलो नाही करायचं आहे, पण पवित्र आत्मा तुमच्याशी बोलल मी अशी विश्वास ठेवते. आमेन. काही क्षण आपण डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. थँक्यू. कोणीही डोळे उघडे ठेवणार नाही. काय माहिती, परमेश्वराचा आत्मा येईल आणि पटकन तुम्हाला स्पर्श करेल आणि तो स्पर्श तुम्हाला आजवर कधीच जाणवला नसेल. आपलं मुख उघडा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. पवित्र शास्त्र हातात उचला. शरबा रे 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 बे सिखारी अरबा शंदररमा सिखेरी अरबा रबा संदरे शरबांदरबा रिखेर बार 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 बा ले रबानमा संदरे रे 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 शखारी अरला खारबानमा संदरे. थँक्यू जीसस. प्रभू आजचं वचन माझ्या जीवनाला
पुढे नेणारं, उत्साहित करणारं वचन, जिवंत वचन, रेमा वचन माझ्या हृदयात आज भिडून जाऊ दे प्रभू. धन्यवाद येशू. शंदररबारियरबारि खररररबारबा तेरी आला बहांदरे रे रे बेस खोरी आला महांदरे बेरे बेरे बे. लकड़ी पे लटका नासरी देने को जिंदगी, वो ही बना था लानती देने को रास्ते. तो क्रूसावर गेला, त्याने कोणतेही पाप नव्हतं केलं, पण देवाने जगाचं पाप त्याच्यावर लादून दिलं. त्याच्यात तुम्ही आणि मी शामिल होतो. त्याने काट्याचं मुकुट सहन केलं, एक राजा, प्रधान, पण तो तुमच्या आणि माझ्यासाठी गरीब झाला. लकड़ी पे लटका नासरी देने को जिंदगी, वो ही बना था लानती देने को रास्ते. कुदूस 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 कुदूस, वो ही है पाक खुदा. आमीन. कुदूस 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 कुदूस, वो ही है पाक खुदा. कुदूस म्हणजे पवित्र. आणि त्यावेळी येशूच्या बाजूला दोन्ही चुकीचे असे लोक, पण तो पवित्र, तो कुदूस होता, पण त्याला क्रूसावर चढवलं गेलं. आणि ते चढणं त्यांनी मान्य केलं की तुम्हाला आणि मला क्षमा मिळावी. लकड़ी पे लटका नासरी, देखो उसे देने को जिंदगी. आज शैतान म्हणतो तुझं जीवन काही कामाचं नाही, तू पापी आहेस, तुझ्या जीवनात काही होऊ शकत नाही, तू चुकलाय, तू चुकली आहेस, तुला क्षमा मिळू शकणार नाही, तुला कोणत्याही गोष्टी चांगल्या मिळू शकणार नाही. पण बघा तो येशू जो क्रूसावर चढला, ज्याने जीवन दिलं. शरबारबारबा शिखेरियारबा शिखेरियारबा, तेरे लहू से धुलने वाला रुतबा तेरा जाने, तेरे कलाम को पढ़ने वाला जात तेरी पहचाने, तेरे लहू से धुलने वाला रुतबा तेरा जाने, तेरे कलाम को पढ़ने वाला जात तेरी पहचाने. कदूस 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 कदूस, वो ही है पाक खुदा. संपूर्ण कलीसिया आमेन. हालेलुया. पहिला शब्द येशूने उच्चारला तो हा, हे बापा यांना क्षमा कर, कारण यांना कळत नाही हे काय करत आहे. आपण काढूया लूक रचित समाचार त्याचा 23 अध्याय 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर,
कारण हे काय करतात हे यास समजत नाही. आमेन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा ह्यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना समजत नाही. नंतर त्यांनी त्याचे वस्त्र आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. आतापर्यंत येशू नेहमी क्षमा देत राहिले. कोणी पाप केलं तर जा, तुझ्या पापाची क्षमा झाली, जा, तुझी क्षमा झाली, क्षमा झाली. पण इथं येशूचं हृदय इतकं तुटून गेलं होतं, इतकं जास्त तुटलेलं होतं, येशूने त्यांच्यासाठी विनंती केली. ते येशूची थट्टा करू लागले. हाच तो समय होता. आज सकाळपासून तर दुपार 3 पर्यंत हे सगळं चाललं की हे बापा ह्यांना क्षमा कर. लिहिले त्यांनी त्याचे वस्त्र आपसात वाटून घेतले, चिठ्ठ्या टाकल्या, इतकी थिल्ली उडवली त्याची. पण तो क्रूसावर राहून येशूने त्याचा अधिकार नव्हता गमावलेला, तो अजूनही अधिकारात होता. पण तरी तो त्यांच्यासाठी विनंती करू लागला की हे पिता, ह्यांना क्षमा कर. कारण ह्यांना समजत नाही हे काय करत आहे, ह्यांना समजत नाही हे जीवनाला नाकारत आहे. कधी कधी प्रियांनो, आपण सुद्धा खूप तुटून जातो, पण आपण हे नाही विसरायचं की आपण येशूचे शिष्य आहोत, आपण त्याची लेकरं आहोत, आणि आपण नेहमी क्षमेसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपलं हृदय कडू न होऊ देता, आपल्या हृदयामध्ये चुकीचे विचार न आणता आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. जसं येशू बोलला, हे पिता, ह्यांना क्षमा कर, तसं आपण पण क्षमा केली पाहिजे. जर येशू करू शकतो निष्पाप असताना, काही पाप नाही केलेलं, निष्पाप, पवित्र पवित्र पवित्र, स्वर्गामध्ये 24 तास स्वर्गदूत हेच गीत गातात, त्याच्यावर थट्टा करू लागले, त्याला दोष देऊ लागले. आणि येशूचं हृदय पूर्णपणे तुटून गेलेलं होतं. पण येशूनी त्यांचा द्वेष न करता त्यांना क्षमा करण्याची विनंती केली. आपण पण हेच केलं पाहिजे, द्वेष न करता. नंबर 1, द्वेष न करता आपण ही क्षमा केली पाहिजे. मनुष्य खूप लवकर आपलं हृदय कडू करून घेतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून. पण क्रूस हे आपल्या जगण्याची पद्धत असली पाहिजे. हालेलुया. जो क्रूसावर आहे तो जीवनाला दर्शवत आहे. आज सेल्फ डिफेन्स असं म्हटलं जातं ना, स्वतःच्या बचावासाठी बचाव करणं. तर तुमचा खून पण कधी कधी माफ होतो सेल्फ डिफेन्स मध्ये. पण येशूने ते केलं नाही. येशूला कोणी बोट पण लावू शकत नव्हतं जोपर्यंत स्वर्गात आज्ञा येत नाही. जेव्हा शास्त्री, परुषी, सदुकी लोक यहुदा इस्कारियतला घेऊन येशूला पकडून दिलं, तेव्हा ते खूप सारे भाले, हत्यार घेऊन आले. आणि येशू बोलला, तुम्ही काय डाकू आणि गुंड्याला पकडायला आले का? चला, येतो मी तुमच्या बरोबर. तुम्ही एवढे भाले, हत्यार वगैरे कसं काय घेऊन आले? आणि जेव्हा येशू, कुठे येशू, कुठे येशू असे जेव्हा ते बोलत होते, येशू बोलला, मीच आहे तो. आणि जसंही तो बोलला मीच आहे तो, सगळे लोक धाड धाड माग पडले. इतकं सामर्थ्य होतं. मोशेने विचारलं त्या जळत्या झाडीला, तुझं नाव काय, कोण आहेस तू? तेव्हा परमेश्वराने विचारलं, मैं जो हूं सो हूं. मी जो आहे तो
आणि जेव्हा हे लोक गतसमनी बागेमध्ये येशूला धरायला आले तेव्हा येशू बोलला, मी आहे तो, मी इथे आहे. आणि ते लोक एकदम लोटून दिल्यासारखे मागं धाडकन पडले. येशूला धरून देण्याची कोणाची हिंमत नाही. हालेलुया. पण ती आज्ञा झाली. येशू बोलला, तुम्ही असे मला तलवारी भाले बिले घेऊन पकडायला आले, मी जर एक आवाज दिला तर स्वर्गदूताची फौज इथे उभी राहील. कोणी वचन वाचलंय हे? हालेलुया. एक आवाज दिला ना मी तर स्वर्गदूतांची फौज इथे उभी राहील. अरे तुमच्यामध्ये मी मंदिरात भाषण दिले, तुमच्या बरोबर मी फिरलो, तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली पकडण्याची, कारण तशी आज्ञा स्वर्गातनं आली नव्हती. पण आज माझ्या पित्याने ती आज्ञा दिली आहे की मी तुमच्या हातात यावं. हालेलुया. आणि येशू क्रूसावर पण आहे तर अजूनही कमजोर, पूर्ण अधिकार त्याच्याकडे आहे आणि तो देवाच्या इच्छेत होता आणि आहे. हालेलुया. आमेन. नंबर 1, द्वेष न करता क्षमा करा. हालेलुया. दुसरं वचन, दुसरे शब्द जे येशूनी क्रूसावर बोलले, खरंच सांगतो आज तू माझ्या बरोबर स्वर्गात राहशील. लूक रचित सुसमाचार त्याचा 23 अध्याय 43 वचन. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ बरोबर सुख लोकात असशील. हालेलुया. पुढे एकदा अजून आपण 1-2 वचनवर वाचूया. वधस्तंभावर खिळलेला त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. 2 अपराधी येशूच्या बाजूला क्रूसावर 3 जणांना क्रूसाची शिक्षा सांगण्यात आली आणि ते 3घही जण क्रूसावर होते आणि मध्ये येशू ख्रिस्त. एक जण त्याची निंदा करत म्हटलं, तू स्वतःला तर देवाचा पुत्र समजतोस, तू स्वतःला राजा समजतोस, तू स्वतःला भविष्यवक्ता समजतोस, तू आरोग्य देणार आहे तर स्वतःला वाचवून दाखव. पण दुसरा एक काय म्हणतो बघा. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. परत एकदा वरून वाचा. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. तू स्वतःला मसीहा समजतो, तो स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. पुढे. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही मी तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? अरे तू देवाला भीत नाही? तुला आणि मला जी शिक्षा भेटली ती आपल्या अपराधांमुळे भेटली आहे, पण ह्याला जी शिक्षा मिळाली ह्याने काही न करता तो आपल्यामध्ये आहे. तुला भीती वाटत नाही का? त्यावेळेस येशूनी त्याचा अधिकार वापरला. लोकांना वाटतं येशू क्रूसावर गेला त्याचा अधिकार संपला, पण बघा त्याचा अधिकार. पुढे. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. पुढे. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. हालेलुया. अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणी त्याने येशू जवळ क्षमा मागितली. शेवटच्या क्षणी. किती? शेवटच्या क्षणी. अगदी तो मरणार आहे आता आणि त्याने बोलला, येशू तुमच्या राज्यात माझी आठवण ठेवा. आणि येशू काय बोलला? कोणताही वेळ न घालवता, खचित तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. जीवन वाचलं त्याचं. हालेलुया. याच्यावरनं आपल्याला कळतं की देवाला पश्चाताप, खरा पश्चाताप प्रसन्न करतो. हालेलुया. दुसरं जे वाक्य आहे की मी खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुखलोकात स्वर्गात असशील. पश्चाताप प्रसन्न करतो. मी काही वेळ तुम्हाला देते, 1-2 मिनिटं घ्या.
खूप तुम्ही इकडे तिकडे होत आहात आणि खूप उपवासात आहे सगळे. आमेन. प्रेज गॉड. कारण खातपीत तर राहायचंच आहे. काही क्षण डोळे बंद करा आणि त्याला धन्यवाद द्या, माझ्या अपराधांसाठी तू मेलास. प्रभू, आजही कुठं मी चुकतोय, मी पश्चाताप करतो. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. तुमच्या गुप्त पापांची क्षमा मागा, जी तुम्ही आजवर कोणाला नाही सांगितलेले. कळत न कळत झाले, तुम्ही मनात दडपून ठेवले, तुम्हाला गिल्ट आहे त्याचा. थँक यू जीसस. शरबानमा संदेरे. आमेन. तिसरं आहे, स्त्री हा तुझा मुलगा आणि ही तुझी आई. योहान रचित सुसमाचार 19, 26 आणि 27. येशूने मरियमला पाहिलं, ती व्याकुळ झालेली होती, ती रडत होती. आणि एक आई आणि मुलाचं प्रेम किती घट्ट असतं इथं आपल्याला दिसून येतं. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यांवर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा तुझा मुलगा. पुढे मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. योहान जो येशूचा प्रिय शिष्य होता. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. येशूनी मरियमकडे पाहिलं. मरियम रडून रडून हाल बेकार झाले होते. कारण तो एक असा मुलगा होता तिच्या जीवनामध्ये ज्याने तिला खूप सन्मान दिला होता. जेव्हा तुमच्या मुलाला खरोच येते ना, तुम्ही काय करू असं तुमचं हृदय होतं. आणि तिने तिच्या मुलाला क्रूसावर पाहिलं, निष्पाप मुलाला. गावोगावी चमत्कार केले. तेव्हा ती किती खुश होत असेल. पण जेव्हा ती येशूला, जेव्हा बाळाची अर्पण विधी आली, येशूची अर्पण विधी आली, तेव्हा संदेष्टा बोलला, धन्य आहेस तू की तू याची आहे, पण लवकरच तुझ्या हृदयात खंजीर खुपसावं असं तुझं हृदय होणार आहे. लवकरच तुझं हृदय खंजीरासारखं तडपणार आहे. ते तुझं हृदयाच्या पूर्ण चिथड्या होऊन जाणार आहे. येशू तिचा आवडता पुत्र होता. हालेलुया. किती प्रेम आहे बघा इथं आई आणि मुलाचं. आणि येशू तिच्याकडे क्रूसावरून पाहतोय आणि ती येशूकडे पाहून पाहून रडते. कारण तिला माहिती होतं, मी इथून पुढे येशूला पाहू शकणार नाही, मी माझ्या मुलाला पाहू शकणार नाही. हालेलुया. इकलौते बेटे का दाम पाक यहोवा नरबारी बेरे. आणि येशू बोलला की योहाना, ही तुझी आई. इथे येशू किती काळजी करतोय, त्याची काळजी तो दाखवतोय. आज खूप लोक सेवा करतात आणि ते म्हणतात मला कुटुंबाची काळजी घेण्याची गरज नाही. नोकरी करतात, तुम्ही म्हणतात तुमच्यासाठीच तर करतो, असंच तर करतो, तसंच तर करतो. पण आपल्या कुटुंबाची काळजी घेत जा. हालेलुया. पण तो इथं एक शब्द तिला बोलला, बाई. काय बोलला? स्त्री, बाई. तुझा मुलगा योहानाला
इथं येशू तिच्या आईचा अपमान करतोय का? नाही. आज खूप लोक मरियमला तिला पुजतात. इथं येशूनी ते स्पष्ट केलं तिला बाई म्हणून की तिचं पूजणं योग्य नाही. ती सर्व स्त्रियांमध्ये धन्य तर होती, पण तिचं पूजणं देवाकडनं नाही. आणि तिला सांगितलं, बाई हा तुझा मुलगा. आणि योहान तिला आपल्या घरी तिथून पुढे घेऊन गेला. मी विचार करते बाकी मुलं नव्हते का? हालेलुया. पण बाकी मुलांनी येशूवर कधीच विश्वास ठेवला नाही. त्याच्या सख्या भावावर होतं ना असं. कधी कधी तुम्हाला तुमच्या घरातलेच लोक तुमच्या अभिषेकाला ओळखू शकत नाही. भविष्यवक्ताला त्याच्या घरात मान मिळत नाही. नातेवाईकाचं कोणी पास्टर असेल, बाहेरचे लोक त्याला खूप मान देतात, पण घरातले लोक मान देत नाही. जवळचे लोक मान देत. तसंच येशू बाबतीत होतं. आणि येशूने हे स्पष्ट पण केलं होतं की भविष्यवक्त्याला त्याच्याच नगरात आणि त्याच्याच घरात मान मिळत नाही. आमेन. आणि मरियम जी होती ती पवित्र आत्म्याची संगती करणारी, येशूवर विश्वास ठेवणारी होती. आणि म्हणून ती योहानाबरोबर नंतर पुढे त्याच्या सेवा कार्यात गेली. इथं आपल्याला हे कळून येतं की येशू इथं आपल्याला काळजी आणि प्रेमाचा संदेश देतो. कोणाच्या काळजीला तुच्छ लेखू नका. तुम्ही आजारी पडले, कोणी तुम्हाला फोन नाही केला आणि अचानक तुम्हाला फोन केला, तुम्हाला विचारतंय कसे तुम्ही, बरे का, तर असं नका म्हणू, आत्ता जाग आली का, आत्ता दिसली का तुला आई आणि भाऊ आणि बहीण आणि मी, एवढा दिवस कुठं होता. येशू पण जेव्हा सेवा करायचा तेव्हा आई आणि भाऊ असे बाहेर येऊन उभे राहिले आणि त्याने सांगितलं तुला ते बोलवत आहे, भेटायचं. येशू काय बोलला? जे वचन ऐकतात तेच माझे आई आणि तेच माझे भाऊ. पण इथं तो काळजी दर्शवतोय. दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवा. हालेलुया. इतकं पण ओढू नका की सेवा करू शकणार नाही, आणि इतकं पण सुटू नका की आवरताच येणार नाही. हालेलुया. हालेलुया. काळजी आणि प्रेमाचा संदेश आपल्याला इथे भेटतो. हालेलुया. चला, प्रभूला धन्यवाद. हे देवा, हे देवा, तू मला का टाकून दिलेस? मत्तयाची सुसमाचार 27:46. आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? क्रुसावर परमेश्वराने हे वाक्य उच्चारलं, हे देवा, तू माझा त्याग का केलास? आता हे वाक्य इतकं अचंबित करणार आहे, कारण आतापर्यंत येशू म्हणत होता शिष्यांना की माझ्यामध्ये तुम्ही देवाला पाहू शकता, मी देवामध्ये आहे. हालेलुया. तो त्याच्या बरोबर आहे. पण या ठिकाणी येशूनी त्याने महसूस केलं की अनुग्रह निघून गेला. पृथ्वीवर ज्या अनुग्रहात येशू वाढला, पृथ्वीवर जो अभिषेक, जे सामर्थ्य, ते त्याच्यापासून निघून गेलं. सडनली परमेश्वराचा आत्मा त्याच्यापासून वेगळा केला गेला. आणि म्हणून इथे येशू बघतो, एली एली लमा सबक्तनी, हे देवा, तू माझा त्याग का केलास? कारण ती अशी वेळ होती, त्यावेळेस त्याला पिता त्याच्यापासून वेगळा होण्याचा अनुभव आला, जो आदाम आणि हवेला आला. कारण हे वाक्य आपल्याला समजावून सांगतं की त्याने सगळ्या जगाचे पाप आपल्या स्वतःवर घेतले. आणि जिथं पाप आहे तिथं देवाचा आत्मा थांबू शकत नाही. जिथे अंधार घट्ट बसलेला आहे,
तिथे देवाचा आत्मा थांबू शकत नाही. सर्व जगाचे पाप त्यांनी स्वतःवर लादले आणि त्याला कळालं की देवाचा आत्मा मला सोडून निघून गेला. आणि तो जोरात आरोळी मारून म्हटला, एली एली लमा सबक्थनी, हे देवा तू माझा त्याग का केलास? त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी हा त्याग सहन केला. त्याने आपले पाप स्वतःवर घेतले. हालेलुया. त्याने ते एकटं पण सहन केलं. त्या यातना त्याने सहन केल्या ज्या त्याच्या वाटेच्या नव्हत्या. म्हणून कधीही चुकताना आणि पाप करताना ह्याची जाणीव ठेवा, जरा माणुसकी ठेवा की कोणीतरी तुमच्यासाठी यातना सहन केल्या, की तुम्ही पित्यापासून लांब जाऊ नये. त्याने त्याच्या पित्यापासून लांब होणं मुबारक समजलं की तुम्ही त्याच्यापासून लांब जाऊ नये. जरी काही क्षण तो पित्यापासून लांब राहिला, पण ते त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं होतं. कारण येशू ख्रिस्त पूर्ण वेळ देवाच्या उपस्थितीत राहणारे व्यक्ती होते. पण तेव्हा पवित्र आत्मा, देवाचा आत्मा त्यांना सोडून निघून गेला आणि जोरात त्याने हे किंचाळी फोडली, एली एली लमा सबक्थनी, देवा तू माझा त्याग का केलास? आणि त्याला कळालं हा त्याग निश्चित आहे. त्याला कळालं मी का ह्या क्रूसावर आहे. विचार करा, तुम्हाला कोणीतरी काहीतरी काम दिलंय किंवा सांगितलंय की तुम्ही हे करा, तुम्ही खूप आशीर्वादित व्हाल, तुमच्याद्वारे इतर खूप आशीर्वादित होतील. चॉईस तुमची असती करायची का नाही. तुम्ही ठरवणार असता ते की मला करायचंय का नाही. बरं, तुमच्या म्हणण्याने नाही चालणार, मी ठरवाल. पण येशूनी चॉईस केलं त्यागणं. येशूनी निवडलं मरणं. येशूनी निवडलं पित्यापासून काही क्षण दूर होणं. हालेलुया. येशूनी निवडला तो अंधकार काही क्षणासाठी. प्रकाशात चालणाऱ्याने अंधकार निवडला. स्वर्गाच्या नुराने अंधकार निवडला. श्रीमंत तुमच्यासाठी गरीब झाला. येशू. हालेलुया. आणि तो जोरात ओरडू लागला, हे देवा तू माझा त्याग का केलास? इथून आपल्याला हे कळतं की पाप आपल्याला पित्यापासून वेगळं करतं. म्हणून प्रियांनो, पाप करू नका. बस झालं ते एकदा मरणं देवाचं. आपण पाप करून पुन्हा पुन्हा त्याला त्या वेदना देतो. तो खूप वेदनेत होता, खूप जास्त त्रासात होता. आणि तो जोरात क्रूसावर ओरडला, एली एली लमा सबक्थनी, तू माझा त्याग का केलास? त्याला कळालं की सगळ्या जगाचं पाप त्याच्यात आलं आहे. एक आत्मिक प्रोसेस होती, आत्मिक क्रिया होती. पण आजही जेव्हा आपण पाप करतो, आजही जेव्हा आपण चुका करतो, कळत असो न कळत असो, त्याला त्या वेदना होतातच. जेव्हा तुम्ही एखाद्याचं भलं करता आणि तो तुमची जाणीव ठेवत नाही, तुम्हाला वेदना होतात, तुम्हाला त्रास होतो. तुमची इच्छा असते की त्यांनी त्याची जाणीव ठेवावी. म्हणून जेव्हा आज पण आपण चुकतो, ज्या देवाला आवडत नाही त्या गोष्टी करतो, आपण त्याला वेदना देतो. फरक काय असतो माहिती का? तेव्हा शास्त्री पुरुषांनी चाबकं मारले, आज तुम्ही पाप करता आणि ते चाबूक घेऊन त्याला मारता. तुम्ही करता ते. तेव्हा शास्त्री पुरुषांनी कळत नकळत केलं त्यांच्या कठोरतेमुळे. पण आज जेव्हा तुम्ही कळत पाप करताय, तेव्हा तुम्ही स्वतः ते चाबकं उचलताय आणि त्याच्या पाठीवर मारताय. ओ यू डिझर्व दिस. तू हे करू, तुला हे चांगलं आहे प्रभू, तू क्षमा केली आहेस ना, मी पाप करू शकतो. तू भोगलायस, अजून भोग. चुका करू नका, पाप करू नका. वेदना होता त्याने देवाला. देवाचा आत्मा आपल्याला सोडून निघून जातो आणि ते आपल्यासाठी चांगलं नाही. पाचवा आहे, येशू बोलला, मला तहान लागली आहे.
त्या विहिरीवर पाणी भरायला आलेली स्त्रीला तो म्हणतो, जर माझ्याकडनं तू पाणी पिशील तर तुला मी जीवनाचं पाणी देईल. आज त्या जीवनाच्या नदीला काय झालं की त्याच्या तोंडाला कोरड पडली आणि म्हणतो की मला तहान लागली आहे. हालेलुया. मला तहान लागली आहे. त्याला तहान लागली होती तुमच्या तारणाची. येशूला तहान लागली होती तुमच्या उद्धाराची. येशूला तहान लागली होती तुम्हाला जीवन देण्याची. भूक लागली, त्याला तहान लागली तुम्हाला वाचवण्याची. आणि ते सगळं तो क्रुसावर सहन करत होता फक्त तुमचे चेहरे आठवून. हालेलुया. वाचूया योहान 19:28. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. मला तहान लागली आहे. येशूचे हे उद्गार बघा. त्यांनी त्याचं तोंड पूर्ण कोरडं पडलं. त्याला तहान लागली कारण क्रुसावरच्या मरणाने काय होतं, तुमचे लंग्स कोलॅप्स होतात, तुमच्या हार्टबीट एकदम डाऊन होऊन जातात आणि तुम्ही डिहायड्रेट होऊन जाता. जीवनाच्या झऱ्याला काय झालं, त्याला तहान लागली तुमच्यासाठी. विचार करायचा. हो, मी आज चांगलं एक्सप्लेन नाही करू शकले, पण तुम्ही तर समजदार आहात. हालेलुया. आणि वचन पूर्ण व्हावं म्हणून स्तोत्र संहितामध्ये दावीद राजा म्हणतो की त्याला तहान लागली आणि त्याला आंब पिण्यात देण्यात आलं आणि येशूने ते नाकारलं. जर ते आंब त्याने पिल्लं असतं, आंबट पाणी त्याने पिल्लं असतं, तर त्याचं दुखणं कमी झालं असतं. आणि येशूने ते झटकारलं, पिल्लं नाही, कारण त्याला पूर्ण शुद्धीत तुमच्या आणि माझ्यासाठी ते काम करायचं होतं. किती जणांचं सिझरियन झालंय? सीझर. बायांचं. किती जणांचे ऑपरेशन्स झाले, हाताचे, पायाचे, डोक्याचे, काहीतरी ऑपरेशन. तुम्हाला भूल देण्यात येते ना की तुम्हाला वेदना होऊ नये, पण याने साधं आंब पिल्लं नाही की त्याला गुंगी यावी आणि त्याचा त्रास कमी व्हावा. पूर्ण शुद्धीत त्याने ते खिळे ठोकून घेतले. पूर्ण शुद्धीत त्याने तो भाला स्वतःसाठी सगळं पूर्ण शुद्धीत केलं. तुम्ही विचार करा, तुमचं ऑपरेशन तुम्हाला भूल न देता करतायत, काय होईल? प्राण जाऊ शकतो. पण येशूने ते आंब नाकारलं. ते आंबट पाणी त्याने पिल्लं नाही. हालेलुया. त्याने पूर्णपणे तो त्रास सहन करण्याचा निश्चय घेतला. 6वा शब्द पूर्ण झाले. योहान 19:30. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आमेन. पूर्ण झाले. हा शब्द, याचं जे पण आहे ते आपण रविवारी बघणार आहोत की काय पूर्ण झालं. एक्सप्लेन नाही करत पूर्ण. हालेलुया. पण येशू ज्याच्यासाठी आला होता ते पूर्ण झालं. तो ज्या मिशनसाठी आला होता, तारणासाठी, ज्या गोष्टी त्याला करायच्या होत्या, त्याला मनात समाधान झालं की पूर्ण झालं. हालेलुया. जे अर्धवट होतं,
आज तुम्ही विचार करता माझ्या जीवनात हे अपूर्ण, ते अपूर्ण, ह्या गोष्टी नाही, त्या गोष्टी नाही. हा शब्द आठवायचा, येशू बोललाय पूर्ण झालं. आणि हीच घोषणा करायची, प्रभू क्रूसावर तू माझ्यासाठी सगळं पूर्ण केलं आहेस. हालेलुया. त्याचं बलिदान पूर्ण झालं. मानवजातीसाठी जे पापासाठी त्याला बलिदान करणं होतं ते पूर्ण झालं. आमेन. विजय पूर्ण झाला. सगळा संदेश पूर्ण झाला. पवित्र शास्त्र पूर्ण झालं. आमेन. हालेलुया. येशूला ते कळालं की मी ज्यासाठी, त्याच्यानंतर असं कोणतंही बलिदान झालं नाही. येशू हालेलुया तुमच्या आणि माझ्यासाठी हे पूर्ण करून गेला. अपूर्ण असं काही राहिलं नाही. नंतर कोणाला शोध करावा लागला नाही की मार्ग कुठं आहे, कुठं सत्य आहे, कुठं जीवन आहे, कुठं अनंतकालचं जीवन आहे. येशूमध्ये सगळी पूर्णता आहे. जर आज तुमच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे, ती कशाचीही असो, आज जर तुम्ही क्रूसावर विश्वास ठेवताय, आज जर तुम्ही त्याला आपला उद्धारकर्ता स्वीकार केलाय, तर तुम्ही त्याच्या पूर्णतेत आहात. आमेन. पुढे जाऊया. शेवटचा शब्द, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. लूक 23:46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. आमेन. हालेलुया. सेम हा शब्द मला स्तेफनस साठी आठवतो. स्तेफन माहितीये, वाचलंय? जेव्हा त्याच्यावर दगड धोंड्याने मार करण्यात आली, तेव्हा त्याने जे हेवन त्याने उघडं पाहिलं होतं आणि येशूला तिथे बसलेलं पाहिलं, आणि त्याने पण हा शब्द उच्चारला होता की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि त्या क्षणी येशूनी त्याचे प्राण सोडला. कोणताही क्षण नाही करता जसाही तो ओरडला, मग अजूनही ते त्याच्याच हातात होतं की त्याला कधी जायचंय. जसंही तो बोलला, मी माझा आत्मा तुला सोपवतो, त्या क्षणी येशूने प्राण सोडला. किती वाजले आहे? हालेलुया. आणि ह्या समयाला भर दिवसा, आज तुम्हाला उजेड दिसत आहे, पण ह्या समयाला भर दिवसा 3च्या सुमारात यरुशलेम मध्ये संपूर्ण अंधकार झाला, जसाही त्याने हा शब्द वापरला. मी माझा प्राण तुझ्या हाती सोपवतो, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आमेन. हालेलुया. मग कोणाच्या हाती गेला तो? देवाच्याच. मला एक छोटंसं याचं अजून एक तुम्हाला दे वाटतं की रोज बाहेर निघताना, झोपताना, रोज प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हाती सोपवतो असं बोलत जा. हालेलुया. सर्व आपले कामं देवावर सोपवत जा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सगळं काही त्याच्याच इच्छेप्रमाणे होऊ द्या. हालेलुया. आणि पूर्ण यरुशलेम मध्ये अंधकार पसरला, कारण त्यांनी प्रकाशाला नाकारलं. पण आज आपण ते करत नाही. आज आपण प्रकाशाला स्वीकारला आहे. येणारा रविवारचा दिवस हा मोठा अद्भुत सुटकेचा रविवार. ह्या रविवारी जेव्हा तुम्ही एकत्र येणार आहात, आज जे आले आहेत, रविवार मिस करू नका, कारण हा संदेश रविवारी पूर्ण होईल. हालेलुया. हालेलुया. हे 7 शब्द आपल्याला खूप काही सांगून जातात. जा आणि याच्यावर आणखीन आणि आणखीन अभ्यास करा. हालेलुया. क्षमा, काळजी, प्रेम, इच्छा, कितीतरी प्रभू येशूने आपल्याला ह्याच्यातनं शिकवलं आणि त्याने त्याचं काम पूर्णच केलं. आपण पण देवाने आपल्याला ज्या कामासाठी बोलवलंय ते काम पूर्ण केलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. ही वेळ आहे प्रभू भोजनाची आणि आपण प्रभू भोजनाकडे जाऊया. काही क्षण आपण उठून उभे राहूया.